नमस्कार, कुक विथ दीपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पनीर पॉकेट। टिफिनमध्ये जर का हे दिलं तर लहान मुले खूप आवडीने खातील। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीपुरता मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा तीळ घेतले, ते वरून लावण्यासाठी घेतले। त्यानंतर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलंय, ते आपल्याला किसून घ्यायचंय। स्टफिंग तयार करण्यासाठी मी इथे 1 कांदा घेतलाय चिरून, 2-3 हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कढीपत्त्याची पाने 4-5 चिरून घेतलेत आणि कोथिंबीर। तर भाजी फ्राय करण्यासाठी इथे मी 1 छोटी वाटी बटर घेतलंय आणि छोटी वाटी तेल, चवीपुरता मीठ, थोडेसे चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला। पनीर आपण किसून घेऊया। तर आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी परातीमध्ये गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून घेते। त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि चवीपुरता मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठाप्रमाणे त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आपला गोळा व्यवस्थित मळून झाला की स्टफिंग तयार होईपर्यंत त्याला झाकून ठेवूयात। फिलिंग फ्राय करण्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवले, त्यामध्ये तेल आणि बटर घालून घ्यायचे। त्यानंतर मिरची, कांदा आणि कढीपत्ता चिरलेला घालून 1 मिनिटापर्यंत फ्राय करायचे। कांदा थोडा परतून झाला की त्यावर आपण टोमॅटो घालून घेऊया, तोही 1 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स करून झालं की किसलेला पनीर घालूया, तोही आपण मिक्स करून घेऊयात। दोन मिनिटं पनीर परतून झाला की त्यावर कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपली स्टफिंग तयार आहे। नंतर पिठाचा गोळा पुन्हा आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करायचे। गोळे तयार झाले की त्यातला एक गोळा पिठामध्ये बुडवून आपण त्याची छोटी चपाती लाटून घ्यायची। त्यानंतर चपातीच्या मधोमध चमच्याने आपल्याला स्टफिंग भरायचे आणि त्याला चौकोनी आकार द्यायचे। त्यानंतर दोन्ही साइडने चपाती फोल्ड करायची आणि त्यानंतर राहिलेल्या दोन्ही साइडी आपल्याला फोल्ड करायचेत। बघा, अशा पद्धतीने आपण पुन्हा पिठाने त्याला लाटून घेणार आहोत। लाटताना खूप हलक्या हाताने लाटायचे आणि थोडं जाडच ठेवायचं। अशाच पद्धतीने सगळे पॉकेट आपल्याला तयार करून घ्यायचे। हे पॉकेट तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये करून घेऊ शकता। पॉकेट तयार झाला की वरून थोडे तीळ सोडून आपल्याला हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचे। आता आपले सगळे पॉकेट तयार झालेत, ते भाजून घेऊयात। गॅसवर मी एक पॅन ठेवलाय, त्यावर एक पॉकेट टाकून
आपण छान भाजून घेऊयात त्याला। दोन्ही साईडने उलट पलट करून आपल्याला ते चमच्याने थोडंसं दाबून छान भाजून घ्यायचंय। छान भाजून झाला की त्यावर आपण बटर लावून घ्यायचंय। मी एका साईडने बटर लावते आणि एका प्लेटमध्ये ते काढून घेते। पुन्हा दुसरा पॉकेट आपल्याला भाजून घ्यायचंय। आता आपले पनीर पॉकेट खाण्यासाठी रेडी आहेत। ते मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। हे तुम्ही टोमॅटो सॉस, दही किंवा ग्रीन चटणी बरोबरही खाऊ शकता। बघा, तुम्हाला मी एक तोडून दाखवते। तुम्ही थोडासा हवा असेल तर जाडही ठेवू शकता किंवा अजून पातळही लाटू शकता। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा।